नमस्कार. आपले अण्णा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आपण आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. आपण महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागापैकी कालपर्यंत 42 जागांचं 2019ला झालेलं मतदान आणि 2024ला झालेलं मतदान आणि यात असलेली कमी जास्तपणा याबद्दल चर्चा करत होतो. आज आपण उत्तर महाराष्ट्राकडे याच्यात नाशिक, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, जळगाव, रावेर लोकसभा मतदारसंघ येतात. यातील दिंडोरी आणि नंदुरबार हे 2 मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे आणि उर्वरित 6 मतदारसंघ सर्वसाधारण म्हणजे खुले आहे. नाशिक हा मतदारसंघ तसा शहरी आणि ग्रामीण असं मिळून तयार झालेला आहे. यात नाशिक शहरातील 3 विधानसभा मतदारसंघ आणि त्याचबरोबर देवळाली, सिन्नर आणि इगतपुरी असे 3 विधानसभा म्हणजे अशा एकूण 6 विधानसभा मतदारसंघाचा हा मतदारसंघ तयार झालेला आहे. या मतदारसंघात महायुतीला आपला उमेदवार ठरवता नाकी 9 आले होते आणि शेवटी अखेर ही जागा महायुतीने शिवसेना एकनाथ शिंदे पक्षासाठी सोडली आणि इथून त्या पक्षाने विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिली. त्या अगोदरच ही जागा महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटलेली होती आणि त्यांनी आपले उमेदवार राजाभाऊ वाजे हे निश्चित केले आणि त्यांची उमेदवारी जाहीर केली होती. या मतदारसंघात हेमंत गोडसे यांना उमेदवारी देऊ नये. इथं आमचे आमदार जास्त, शहरातले 3ही आमदार आमचे इथं जास्त असल्यामुळं ही जागा भाजपला सुटावी असा शेवटपर्यंत भाजपच्या स्थानिक नेते कार्यकर्त्यांनी धरला होता. परंतु शेवटी ही जागा येथील विद्यमान खासदार शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे असल्यामुळे त्यांना सुटली. मध्येच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ दिल्लीवरूनच आपल्याला उमेदवारी देण्यात येणार आहे असं म्हणत त्यांनीही आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी केली होती. परंतु एकंदरीत त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनात घेतलेली भूमिका आधी ह्याच्यामुळं त्यांना उमेदवारी द्यायचं टाळलं गेलं आणि शेवटी हेमंत गोडसे हेच उमेदवार जाहीर झाले. या मतदारसंघात तशी काटेकी टक्कर झाली. राजा वाजे आणि हेमंत गोडसे यांनी एकमेकाला तुल्यबळ अशी लढत दिली. राजा वाजेंच्याकडे थोडी यंत्रणा लावण्यात थोडी अडचण होती, मात्र तरीही त्यांनी संपूर्ण मतदारसंघात यंत्रणा लावली आणि आम्ही पण काही कमी नाहीत हे दाखवून दिलं. त्यामुळं इथं अगदी काटेकी टक्कर होणार हे निश्चित आणि उमेदवारीला वेळ झाल्यामुळे प्रचाराचा अवधी कमी मिळाल्यामुळे इथून हेमंत गोडसे 3ऱ्या वेळेस निवडून येतील की नाही याबाबत साशंकताच आहे. त्यातच या मतदारसंघात मराठा आरक्षणाच्या संदर्भात असलेली मराठा नेते कार्यकर्ते यांनी थेट भाजप म्हणजे महायुती विरोधात मतदान करण्याची भूमिका घेतलेली होती आणि मुस्लिम मतदार पण महाविकास आघाडीकडे कळल्यामुळे येथून राजावाजे विजयी होतील असं तेथील जाणकारांचं मत आहे. या 2019ला या मतदारसंघात 59.53% मतदान झालं होतं आणि यावेळी म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुकीत इथं फक्त अवघं 53.76% मतदान झालं आहे. म्हणजे जवळपास 5 ते 6% मतदाराची टक्केवारी घसरलेली आहे आणि ही घसरलेली टक्केवारी ही निश्चितच हेमंत गोडसे यांच्यासाठीच धोकादायक ठरणार आहे. दुसरा मतदारसंघ दिंडोरी हा अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. येथून
भाजपनं विद्यमान खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनाच उमेदवारी दिली. त्यांनाही उमेदवारी देऊ नये असं अनेक भाजप नेत्यांचं म्हणणं होतं, पण त्याकडे दुर्लक्ष करत पक्षानं भारती पवार यांच्याच गळ्यात उमेदवारीची माळ घातली. त्यामुळं त्यांनी अगदी आपल्या प्रचाराला सुरुवातीपासूनच प्रारंभ केला होता. त्यांच्या विरोधात ही जागा महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्षाला सुटली होती आणि इथं भास्कर भगरे गुरुजींना त्यांनी उमेदवारी दिली. त्या इथं दोघांची लढत तुल्यबळ झालेली आहे. मात्र येथील कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर प्रचंड नाराज दिसून आलेले आहे. त्यामुळं येथे भारती पवार यांना विजय तसा सहज मिळेल असं वाटत नाही. या इथं होणाऱ्या चुरशीच्या लढतीत कदाचित भास्कर भगरे गुरुजींचीही लॉटरी लागू शकेल असंच एकंदरीत वाटतं. तिसरा मतदारसंघ धुळे. इथून महायुतीने डॉक्टर सुभाष भामरे या भाजपच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी अगोदरच जाहीर केली होती. त्यामुळं इथून त्यांनी आपले प्रचार यंत्रणा अगदी सुरुवातीपासून लावली होती. त्यात ते तिसऱ्या वेळेस इथून निवडणूक लढवत आहेत. काही काळ ते केंद्रात राज्यमंत्री पण होते आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीने, त्यातही काँग्रेस पक्षाने उमेदवारी कोणाला द्यायची यात बराच दिवस घोळ झाला आणि शेवटी राज्याच्या माजी मंत्री डॉक्टर शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्येही प्रचंड नाराजीचा सूर होता, पण शेवटी सर्व नाराजांना शांत करण्यात महाविकास आघाडीला यश आलं. या मतदारसंघातही कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या प्रश्नाबरोबरच मालेगावमधल्या विणकरांचा प्रश्न आहे आणि धुळ्यातल्या बरड जमिनी आणि तेथील औद्योगिक विकास मागे पडलेला औद्योगिक विकास हे प्रश्न आहे. त्यामुळं येथेही अगदी चुरशीची लढत होईल आणि मग जर मुस्लिम बहुल मतदार असलेल्या मालेगावचे मुस्लिम खरंच महाविकास आघाडीच्या बाजूने त्यांचा कल असेल तर शोभा बच्छाव यांच्यापुढं डॉक्टर सुभाष भामरेंचा निभाव लागणार नाही. तेवढंच. नंदुरबार हाही अनुसूचित जमातीसाठी राखीव मतदारसंघ आहे. याही मतदारसंघातून भाजपने म्हणजे महायुतीतील भाजपने आपल्या विद्यमान खासदार डॉक्टर हिना गावित यांना उमेदवारी दिली आहे. येथे निवडणूक लागण्यापूर्वीच 2 महिन्यापूर्वीपासूनच गावित कुटुंबाविरुद्ध जिल्ह्यातील या मतदारसंघातील सर्व राजकीय पक्षाचे नेते असा एक वाद निर्माण झाला आणि सर्वांनी गावित कुटुंबाला विरोध करण्याचा त्यावेळी प्रण केला होता. तो शेवटपर्यंत त्यांनी पाळला असेल तर मग महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाच्या ॲडव्होकेट गोविल पडावी यांच्यापुढं त्यांचा काय होणार हा प्रश्न 4 जूनला, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला 4 जूनलाच मिळेल. जळगाव हा लोकसभा मतदारसंघातून गेल्या वेळी उन्मेष पाटील सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले होते, तरीही त्यांची यावेळी उमेदवारी कापण्यात आली आणि त्यांच्याऐवजी इथून श्रीमती स्मिता वाघ यांना भाजपनं उमेदवारी दिली. त्यामुळं साहजिकच पाटील आणि त्यांचे समर्थक प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी थेट पक्षाचा त्याग करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं शिवबंधन बांधलं आणि मग त्यांचे समर्थक असलेल्या पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना त्यांनी आग्रहानं उमेदवारी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुतीत अगदी काटेकी टक्कर होईल असं चित्र आहे. आता इथं स्मिता वाघ यांचं पूर्वीचं काम या जळगाव जिल्ह्यातील मान्यवर मानले जाणारे सुरेशदादा जैन यांनी अगदी मतदानाच्या 2 दिवस अगोदर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला बाजूला करत महायुतीला दिलेली साथ यामुळं कदाचित
स्मिता वाघ ह्या पवारांवर भारी ठरतील की काय, असं एकंदरीत येथील वातावरण आहे. आता याच्यातला शेवटचा मतदारसंघ म्हणजे तो रावेर मतदारसंघात भाजपनं एकदम अचूक अशी चाल खेळली. त्यांनी परत इथल्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली. यामुळं झालं असं की भाजपचा त्याग करून राष्ट्रवादी शरद पवार पक्षात गेलेले त्यांचे सासरे एकनाथ उर्फ नाथाभाऊ खडसे यांना शांत बसावं लागलं आणि सुनेच्या प्रचारात पण भाग घ्यावा लागला. आणि त्यांनी त्यांच्या 2 दिल्ली वाऱ्या झाल्या. त्यांना भाजप परत पक्षात घेईल असं त्यांना आश्वासित करण्यात आलं, परंतु आजपर्यंत त्यांचा भाजपत प्रवेश झालेला नाही. इथं मग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटापुढं अडचण निर्माण झाली की उमेदवार कोणाला द्यायचं. मग त्यांनीही तिथलं एक ट्रम्प कार्ड खेळलं आणि भाजपचा त्याग करून त्याग केलेल्या उद्योजक श्रीराम पाटील यांना आपलेसं केलं आणि त्यांना उमेदवारी दिली. श्रीराम पाटील मैदानात उतरल्यामुळे रक्षा खडसेंच्या समोर अडचणी वाढल्या एवढं हे मात्र नक्की. मात्र ह्या मतदारसंघात रक्षा खडसे निवडून आल्या नाही तर नाथाभाऊ बरोबरच जे राज्यमंत्रिमंडळातले एकनाथ खडसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अगदी जवळचे मानले जाणारे गिरीश महाजन यांनाही याचा फटका बसू शकतो. त्यामुळं चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांनी काय चाली खेळल्या असतील त्यावरच रक्षा खडसेंची रक्षा होते की मग तेथील अंतर्गत याच्यातून भाजपची मंडळी श्रीरामाला जवळ करते, याचं उत्तरही आपल्याला 4 जूनला मिळेल. आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, मराठवाड्याचे सुपुत्र विलासरावजी देशमुख यांची जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या अण्णा चॅनलतर्फे त्यांना विनम्र अभिवादन. धन्यवाद. आज एवढंच.